नमस्कार, मी तन्वी. आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विलेपार्ले येथील दिलासा संस्थेतर्फे भेट तुझी माझी स्मरते हा 4 चौघींचा 4 दिशांचा प्रवास ह्या आजच्या भागात सौ ललिता राजेंद्र बर्वे यांच्या अत्तरातील कुपीतील गमती जमती ऐकूया. धन्यवाद. ललिता, तू आणि मी अशा काही अगदी वेगळा हे नाहीये, कारण आम्ही एकमेकींना जवळजवळ 48 वर्ष ओळखतोय. त्यामुळे माझं असं वाटतं की मी त्यावेळेला कधीच तुला विचारलं नाही तुझी पहिली भेट कशी झाली, काय झाली. मला वाटतं आपल्याला वेळ नव्हता का तुला सांगायचं नव्हतं. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. सांगायचं नव्हतं असं काही नव्हतं, त्याच्यामध्ये खास लपवावं असं काही नव्हतं आणि काही सांगावं असंही काही नसतं. कारण जेव्हा तुम्ही जगत जगत पुढे येता तेव्हा मागच्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे यू हॅव लिव्ड देम, डन दॅट असं होतं. मठामधला कॉलम काय होता, म्हणजे मठामधल्या कॉलमच्यामुळे 2 कॉलम एकत्र आले. खरं आहे. ॲक्च्युली आमची भेट होऊन 50 वर्ष झाली. लग्न होऊन नाही, पण आमची भेट होऊन मात्र 50 वर्ष झाली. महाराष्ट्र टाइम्सनी हवा कॉलेजची या नावाचा कॉलम सुरू केलेला होता, ज्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कॉलेजमधल्या घडामोडी आणि त्यावरच्या त्यांच्या टीका टिप्पणी असं ह्याची नोंद करणारं असं ते सदर होतं. त्यामध्ये त्यावेळेला आम्ही 5-6 जण लिहायचो. पुण्याहून सुधीर गाडगीळ लिहित असे, कोल्हापूरहून अनंत दीक्षित लिहायचा, जो नंतर कोल्हापूर सकाळचा तो संपादक झाला. आणि मुंबईमधनं आम्ही 4 जण होतो. त्यामध्ये दादर माटुंगा भागातली जी कॉलेजेस होती त्याच्याबद्दल मी लिहायची आणि मेडिकल कॉलेजेसबद्दल राजेंद्र लिहायचा. आणि त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना माहिती झालो. नंतर दूरदर्शननी युवदर्शनमध्ये अशाच प्रकारचा एक कार्यक्रम अरेंज केला. त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष भेटलो, पण आमची जास्त भेट झाली, ओळख झाली ती नंतर डॉक्टर अशोक रानडे यांनी युनिव्हर्सिटीमध्ये एक म्युझिक ॲप्रिसिएशन कोर्स केला होता. तो बऱ्याच दीर्घ मुदतीचा होता. तर त्यावेळेला राजेंद्रांनी मला पत्र लिहून कळवलं की असा असा कोर्स आहे, चांगला असेल, मी जॉईन करतोय आणि फी आहे 50 रुपये, म्हणजे फार काही नाही, मठाचे 2 चेक्स असं त्यांनी कोणीतरी असं म्हटलंय की खरंच ते कॉलम शुभमंगल कार्यालय झाले की काय असं वाटलं त्याला. पण ॲक्च्युली त्या निमित्ताने आम्ही खूप वेळ भेटलो आणि तो काळ असा होता ना, तो आमच्या आयुष्यातला एकदम रिलॅक्स काळ होता. माझी BA ची परीक्षा झालेली होती आणि BA चा रिझल्ट, MA ची ॲडमिशन यायला खूप अवकाश होता आणि त्याची इंटर्नशिप चालू होती. आणि तुला माहिती आहे की त्या दिवसामध्ये नीट PG भानगड नव्हती, डायरेक्टली नीट PGला. बरोबर आहे, कुठली परीक्षा नाही, इंटर्नशिप झाली काय डायरेक्टली आपल्याला आवडता विषय घेतला का बस आपला आवडता विषय घेतला की झालं. त्याच्यामुळे ते पण अगदी रिलॅक्स होता. पण मला जरा आउट ऑफ द बॉक्स मध्ये जायला आवडेल. मला असं विचारायचं की समजा त्यावेळेला तुला त्यांनी राजेंद्रांनी विचारलं असतं की लिव्हिंग रिलेशनशिप बद्दल तुझं काय म्हणणं आहे, तर काय झालं असतं? नाही, ह्याचं कारण आम्ही त्या पॉईंट पर्यंत यायला लगेच नाही आलो. आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही हे जे काय म्युझिक अप्रिसिएशन कोर्स होता त्यानिमित्ताने आम्ही भेटलो आणि त्यावेळेला इमर्जन्सी चालू होती आणि सगळं वातावरण वेगळंच होतं. म्हणजे मी ज्या काय म्हणायचं, मी ज्या ग्रुपमध्ये राहत होते कॉलेजमध्ये 75-76 या सुमाराला कॉलेजमधलं जे वातावरण होतं, ज्या प्रकारच्या चर्चा चालायच्या, असा सगळा देश एक घुसळ चालली होती देशामध्ये आणि प्रत्येक जण विचार प्रवृत्त झालेला होता. काहीतरी आपल्याला जे बोलायचंय ते बोलावं, समवयस्क लोकांशी, वरिष्ठांशी, आणि काय चाललंय, कुठल्या देशामध्ये काय चाललंय, राजकीय काय घडामोडी आहेत, सामाजिक काय आहे, सांस्कृतिक काय आहे, ह्याच्यात आम्हाला खूप इंटरेस्ट होता. आणि कोर्स संपल्यानंतर पुढे असं झालं की असं वाटलं की नाही, आता आपल्याला आणखीन आवडतंय भेटायला. मग आम्ही भेटी ठरवून पुढचे 2 वर्ष आम्ही भेटत होतो. आणि त्या भेटी कशा ठरवायचो तर चक्क पोस्टकार्डवर कळवायचो की आता आपण अमुक ठिकाणी अमुक दिवशी भेटूया. अशा रीतीने आम्ही भेटलो. आणि पोस्टमन बरोबर वेळेवरती घेऊन जायचं का पत्र? पोस्टमन वेळेवर आणायचं पत्र. आणि अशा रीतीने जेव्हा 2-3 वर्ष गेली तेव्हा त्यावेळेला इतक्या दाट मैत्रीचं कल्मिनेशन काय, नुसती मैत्री वॉज नॉट इनफ. आणि खरोखरच मला असं वाटतं की लिव्ह इन असं जर असतं क्षितिजा तर काय माहित नाही, विचार केलेली असतात. पण असं तेव्हा नव्हतं, असं काय झालं नाही.
दुसरं म्हणजे त्याचं जे प्रोफेशन आहे की सायकॅट्रिस्ट म्हटल्यानंतर माणसात राहून माणसात नसलेला माणूस, कळलं ना? तर ते प्रोफेशन तू ऍक्सेप्ट केलंस का? ॲक्च्युली त्याची एक मोठीच गोष्ट आहे. ते असं आहे की जेव्हा आमची ओळख झाली, आम्ही माहिती झालं, तेव्हा तो थर्ड MBBS करत होता आणि हळूहळू करत जेव्हा आम्ही लग्नाच्या निर्णयापर्यंत आलो त्यावेळेला त्याचे दोन वर्ष मेडिसिनमध्ये झालेली होती. MD मेडिसिनला त्यांनी ॲडमिशन घेतलेली होती. अजून एका वर्षामध्ये तो MD झाला असता. पण त्या सुमाराला त्यांनी एक अलाइड पोस्ट केली सायकॅट्रीची. 6 महिने हाऊसमन म्हणून पोस्ट करायची असते. तर तशी त्यांनी सायकॅट्रीची केली आणि त्याला असं वाटलं की हे आपलं फील्ड आहे आणि त्यांनी ठरवलं की आपण विषय बदलूया. आता हा मला थोडासा धक्का होता. धक्का अशा अर्थाने की आत्तापर्यंत मी हा रेग्युलर डॉक्टर म्हणून त्याला ओळखत होते आणि मला विचारशील ना तर मला डॉक्टर या जमातीबद्दल प्रचंड आदर आहे. खरं खूप खूप आदर आहे. मला असं जेन्युइनली मला असं वाटतं की ते 4 अंगळे वरच असतात. कारण डॉक्टर हे नुसतं कोणी चिंतन मनन वाचन करून होत नसतं. डॉक्टर होण्यासाठी फार मेहनत लागते. वेदांनी आता सांगितलं ते सगळं एक्सपिरियन्स केलेलंच आहे. म्हणजे जेव्हा तो मेडिसिनच्या हाऊस कोर्स करत होता तेव्हाही मी पाहिलेलं होतं की किती मेहनत लागते त्याला, किती तपश्चर्या लागते, किती कष्ट अनुभव, एवढं सगळं करून तुम्हाला ती डिग्री मिळते. एवढंच नाही तर तो कोर कॉम्पिटन्स तुम्ही कमावता. आणि मला असं वाटलं की जेव्हा हा मेडिसिन सोडून सायकॅट्रीला जातो आहे तेव्हा हा कोर कॉम्पिटन्स तो गमावतोय की काय, मग त्या कोर कॉम्पिटन्स कमावण्याचा उपयोग काय, असं मला वाटत होतं. आणि दुसरं आणखीन एक मला वाटायचं ते पॉप्युलर नाटक सिनेमाने लोकप्रिय केलेला तो गैरसमज आहे की सायकॅट्रिस्ट आणि त्याचा पेशंट त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते. फ्रॉइड त्याला ट्रान्सफरन्स आणि काउंटर ट्रान्सफरन्स असं म्हणतो की जसं पेशंटला टॉलरन्स ग्राफ तुझा चांगला होता. आय वॉन्ट से दॅट. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की खरोखरच तो जरी मेडिसिन सोडून सायकॅट्रीला आलेला असला तरी डॉक्टर म्हणून जो त्याचा कोर कॉम्पिटन्स आहे आणि ज्या रीतीने तो लोकांना मदत करू शकणार आहे त्यामध्ये फरक झालेला नाही आहे. विज्ञानाधिष्ठित पद्धतीने लोकांना मदत करणं हा जो कोर कॉम्पिटन्स होता त्यापासून तो दूर जात नाहीये. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की येस, हे ठीक आहे, हे बरोबर चाललंय आहे. पण तुम्ही एकमेक जेव्हा संवाद साधता तेव्हा त्याच्याकडे जेव्हा पेशंटला तो ट्रीट करतो तेव्हा लिसनिंग टेक्निक असतं त्याचं. पण जेव्हा तुझ्याशी बोलतो तेव्हा लिसनिंग टेक्निक असतं का? अरे असतंच. म्हणजे कंपल्सरी त्याला करावंच लागतं असं आहे. ऍक्च्युली असं नाहीये. मी तुला म्हटलं त्याप्रमाणे आमची सर्व त्याला डेटिंग म्हण, कोर्टशिप म्हण, ओळख म्हण, मैत्री म्हण, काही म्हण, पण जी 76 सालापासून 79च्या मध्यावर आम्ही लग्न केलं, म्हणजे जुलै 79 मध्ये आम्ही लग्न केलं. हा 3.5 वर्षाचा काळ आम्ही काय केलं तर ते काय धुंद सुवासाची आणि काय सुगंधित हळव्या शपथा असं नव्हतं. त्याच्यामध्ये चर्चा 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 या टोकापर्यंत. ते माहिती मला. तुम्हाला दोघांना माणसं वाचायला आवडतात, माणसाचं आयुष्य कसं जगायचं हे याच्यावरती वादविवाद करायला आवडतात आणि दोघांना एकत्रित म्हणजे जेव्हा तुम्ही नाटक पिक्चर पाहून येतात त्या आल्यानंतर तुमच्यामध्ये चर्चा होते का त्याच्यावरती की बाबा ह्याचं टेक्निक नाटकाचं किंवा पिक्चरचं असं होतं का? हो, होतं ना. असं बऱ्यापैकी होतं. आणि नंतर आतापर्यंत म्हणजे ज्या 3 जोडप्यांचे अनुभव आपण ऐकले त्यांनी जसं लवकर लग्न केलं तसं आमचंही थोडं असं झालं लवकरच आहे. म्हणजे आम्ही घडणीचं वय असतं ना आपलं. जेव्हा भिशीच्या उंबरठ्यावर आपण असतो तेव्हा आपण स्वतःचा शोध घेत असतो, आपण जगाचा शोध घेत असतो, आपण असं म्हणत असतो की मला कसं जगायचंय, मला कुठली मूल्य हवी आहेत, मला माझी जगण्याची पद्धत कशी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घडत गेल्या. एवढंच काय, त्याच्यामुळे आमचे जे मित्रमैत्रिणी होते त्याच्यावरतीच मिळणार होते की मित्रमैत्रिणी कसे साधले गेले. म्हणजे त्याचे मित्र वेगळे, माझ्या मैत्रिणी वेगळ्या किंवा माझे नातेवाईक वेगळे, तुझे नातेवाईक वेगळे, असं का बाबा सगळेजण आपण मस्तपैकी मजा करायचं. चित्रांनी सांगितलं या आपलं घर समजून सगळ्यांनी राहा तशा तऱ्हेचं. नाही, तिचं वेगळं होतं. म्हणजे ते तर छानच आहे. मला ते ऐकून एवढी मी खुश झाले की अरे वा, हे असं असायला पाहिजे. पण आमच्या ज्या मैत्र्या होत्या त्या बहुतेक वैचारिक चर्चांच्या मैत्र्या होत्या.
एकतर आम्ही राहत जवळजवळ नव्हतो, मी तुला म्हटलं त्याप्रमाणे आम्हाला भेट जरी एकमेकांची घ्यायची तरी पोस्टकार्ड लिहून कळवावं लागायचं की अमुक ठिकाणी आपण भेटूया म्हणून. त्यामुळे आमची जी मैत्री होती ती बहुतेक विचार करा, आपल्या बरोबरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मिसळा आणि मग तू हे वाचलंस का, तू अमुक सिनेमा पाहिलास का, चल आपण जहांगीरला हे एक्झिबिशन पाहायला जाऊया, अशी ती मैत्री होती. बरोबर आहे. आता मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला मोठ्या साहित्यिकांबरोबर राहतो किंवा मान्यवरांबरोबर राहतो तर थोडंसं का होईना त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी शिकत राहतो आणि मग त्या शिक्षणाचा किंवा त्यांचा ज्या आपोआप होणाऱ्या संस्कारांचा आहे आपल्या सहजीवनावरती परिणाम होतो. तर असं तुम्हाला कुठच्या ह्याच्याबद्दल जरा सांगू शकशील का? असं तर खूपच झालं, कारण आम्ही एकमेकांचे मित्र शेअर केले, मित्रमैत्रिणी जशा शेअर केल्या तसे एकमेकांचे आदर्श पण शेअर केले. म्हणजे एकमेकांचे जे टीचर्स होते त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं अरे आपल्याला असं व्हायचंय. डॉक्टर रवींद्र थत्ते होते किंवा आमच्या पुष्पाबाई भावे आणि अनंतराव भावे होते. तू मला सांगितलंस की अनंत भावेंचं काय म्हणजे नक्की काय त्यांना काय फॉलो केलं तुम्ही असं? अनंतराव भाव्यांचं मला असं वाटतं म्हणजे पुष्पाबाई आणि अनंतराव ही एक अशी छान जोडी होती ना की ते सिरियस पण होते, त्यांना अनेक गोष्टींची जाण होती. मला तर असं म्हणजे 17व्या-18व्या वर्षापासून भेटत होते पुष्पाबाई आणि अनंतरावांना आणि मी मला त्यांची मानसकन्या म्हणून घेत असे निवांतपणे आणि त्यामुळे बाई पण मला त्यांची मानसकन्या मानायचं आणि राजेंद्र जावई झाला हे आलंच. म्हणजे आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं टू द एक्सटेंट की जेव्हा ह्या गोष्टी कुठल्याही पद्धतीने रेलेव्हंट नव्हत्या त्याही वयामध्ये पुष्पाबाई मला सांगायच्या की तू मोठी होते आहेस, उद्या कोणाच्या ना कोणाच्या तरी संपर्कात येशील, प्रेमात पडशील, लग्न करावंसं वाटेल, तू काय गोष्टी बघशील. ते मी बघितलं की नाही हे मला माहिती नाही, पण ते जे त्यांनी सांगितलेलं होतं की आपली काळजी घेऊन कोणीतरी सांगतं आहे आणि असं वाटायचं की मला हे असं व्हायचं आहे, मला हा अशा रीतीने सिरियस विचार करणं, अशा रीतीने समाजाबद्दल कमिटमेंट करणं, स्वच्छ विचार करणं असं आपल्याला व्हायचं आहे. असं आम्हाला किंवा आपले अंधेरीला राहणाऱ्या टीसमधल्या प्रोफेसर होत्या मीनाक्षी आपटे आणि FPA मध्ये काम करणारे त्यांचे यजमान होते जयशम आपटे, हे आपले रोल मॉडेल्स आहेत असं आम्हाला वाटायचं. राजेंद्र नेहमीच म्हणतो की मी पेशंटची घडी विस्कटीत झालेली घडी मी बरोबर करतो आणि त्यात मला आनंद आहे. म्हणजे माझं काम फक्त काय आहे की औषधं देणं वगैरे असं नाहीये, पण समुपदेशनाने जे होतं ते औषधांनी होत नाही आणि त्याच्यामुळे हे जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनला तू रिस्पेक्ट करते. म्हणजे खूपच रिस्पेक्ट करते. आणि दुसरं म्हणजे मुलांच्या विषयी तुझं काय अपेक्षा होत्या आणि त्यांनी काय काय पूर्ण केलं नक्की? कारण मला तुझी मुलगी माहितीये माझ्या मुलीमुळे, पण मला असं वाटतं की काय मुलांचं म्हणजे असं आहे बघ की आपण ठरवतो की आपण मुलं जन्माला घालूया, बहुतेक वेळेला आपल्या इच्छेप्रमाणे होतात, म्हणजे मुलं आपल्याला होतात. मग आपण त्यांचं नाव ठेवतो, मग आपण ठरवतो यांना कोणत्या मीडियमच्या शाळेत घालायचं, कोणत्या शाळेत घालायचं, बस त्याचं इथून पुढचे सगळे डिसिजन्स मुलांची मुलंच घेतात. आपण काय करायचं असतं, त्यांना स्वातंत्र्य द्यायचं असं. कारण राजेंद्र नेहमी असा शांत बसलेला असायचा, पण त्यांना जे काय करायचं ते करू द्या. अरे पण करायचं ते करू द्या, तर त्यांना एक दिग्दर्शक कोणतरी पाहिजे की नको? मला असं वाटतं की स्वातंत्र्य देणं ही फ्रेज ना मला फारशी आवडत नाही. मला असं वाटतं की स्वातंत्र्य कोण कोणाला देणार, सगळेजण स्वतंत्र नसतात ना. एव्हरीबडी इज बॉर्न फ्री. करेक्ट. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या ठिकाणाहून जे दिसतं ते त्याचं विजन असतं, त्याप्रमाणे तो वागतो. प्रत्येकाने आपलं आपलं श्रेयस आणि प्रेयस शोधायचं असतं. एक खलील जिब्रानचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे आम्हाला दोघांना फार अपील होतं. खलील जिब्रान म्हणतो, युअर चिल्ड्रन डोंट बिलॉंग टू यू, दे कम थ्रू यू. तुम्ही त्यांना आपली प्रॉपर्टी समजू नका. अर्थातच हे खरं आहे की मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांना तुमच्या संरक्षणाची गरज असते, त्यांना काही प्रमाणात तुमच्या मार्गदर्शनाची गरज असते. पण हे काही प्रमाणात कुठपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत ना ही फार ट्रिकी, फार फार डायसी लाईन आहे. हे कुठे आपण ती ओलांडून जरा अतिरेक करतो, जरा प्रिझम्प्च्युअस आहे स्वातंत्र्य देणं. एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला फाजील उद्दामपण आहे. अर्थात मी एक पण गोष्ट सांगते ना की हे जे आहे ना हे मी आमच्या पुरतं म्हणते. म्हणजे आम्ही आणि आमची मुलं, आम्हाला हे मॉडेल सूट झालं. पेरेंटिंगच्या बाबतीत मला असं वाटत नाही देर इज वन साईज फिट्स ऑल की मुलं ना अशा पद्धतीने वाढवली पाहिजेत.
असं नाही, काही जनरल गाईडलाईन्स असतात, म्हणजे काय प्रेमाने शिस्त लावा आणि शिस्तीने प्रेम करा वगैरे वगैरे. त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं जे आम्हाला सूट झालं ते आम्ही केलं. याहून जास्ती मुलांना आवडून घेणं आम्हाला जमलं नसतं आणि मुलांना पण कितपत आवडलं असतं माहिती नाही. बट वी आर हॅपी अबाउट चिल्ड्रन अँड दे आर डुईंग गुड. बरं, मला एक विचारायचं आहे गंमत म्हणून, की तुझा एवढा बोलका स्वभाव असताना, म्हणजे एकदम राजेंद्रनी विपचनाला त्याचा निर्णय घेतला, तर तुला कसं वाटलं? नाही, मला असं वाटतं कशासाठी घेतला? नाही, मला ह्या दोन गोष्टी रिलेटेड आहेत असं वाटत नाही. कारण माझा स्वभाव बोलका आहे तसं त्याचा पण आहे. त्याला तर बोलल्याशिवाय भागतच नाही ना, त्याला तर बोलतच राहावं लागतं. आणि त्याला हसल्याशिवाय भागत नाही. आणि तू सिलेक्टिव्ह हसतेस. तू सिलेक्टिव्ह हसते म्हणजे काय? मला ते सिलेक्टिव्ह हसणं म्हणजे काही कळलंच नाही कधी. हे तू फारच अगदी खोलात जाऊन विचारतेस. नाही नाही काय नको सांगू, काही हरकत नाही, नाही. काय नाही. मला खूप विनोद आवडतात. मला खरंच जेन्युइनली हसायला आवडतं. परंतु अशा विनोदांवर हसायला आवडतं की ज्याने मला हसू येईल ना. आता जर मला हसूच नाही आलं एखाद्या विनोदाने, पाचकळ विनोद, व्हॉट्सॲपी विनोद, जनरली डफरावून दिले जाणारे विनोद, नाही मला हसायला येत, तर मी काय करू, कसं हसणार? तर माझं असं म्हणणं आहे की हसने की चाहने कितना मुझे रुलाया है. बट वन थिंग आय विल से की मी राजेंद्रला नेहमी चिडवते की तुझा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, एव्हरीथिंग ते थोडं ज्या लोकांबरोबर तू वावरतोस त्याच्यामुळे थोडंसं डायल्यूट झालेलं आहे. पण आय एम हॅपी दॅट ही इज हॅपी. म्हणजे ज्या गोष्टींनी त्याला आनंद मिळतो ते त्यांनी करावं आणि तो त्याला आनंद आहे ह्याच्यात मला आनंद आहे. जाता जाता तुला काय सांगावं असं वाटतं? म्हणजे प्रेम प्रेम विश्वास, नंतर संयम वगैरे अशा ह्याच्यामध्ये हे जे रिलेशन आहे, सहजीवनाचं रिलेशन आहे, किंवा भेटीच्या नंतरचं माणसाला जज करण्याचं हे आहे, आणि त्याच्याबरोबर हात धरायचा का हात सोडायचा इथपासून जे होतं ते नक्की काय वाटतं? कारण तू सायकॅट्रिस्टची बायको, त्यांनी जसं सांगितलं डॉक्टरिंग, कळलं ना तसं. मी ट्रेंड सायकोलॉजिस्ट आहे ना, माहिती आहे. आय हॅव डन माय मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर अँड ऑल्सो इन सायकोलॉजी. हां, मी मगाशी तुला प्रोफेशन बद्दल विचारायचंच राहिले की नक्की काय, म्हणजे तू नोकरी करत होतीस तर नक्की काय करत होतीस, आणि जाता जाता तुला काय सांगावं असं वाटतं? नाही, मी या शेवटच्या प्रश्नाकडे येते कारण तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो. एक छोटासा किस्सा सांगते. असं झालं की पहिल्या गरोदरपणामध्ये आई अण्णांनी डोहाळजेवण करायचं ठरवलं होतं. तर 10-15 माणसं जेवायला येणार होती आणि मग पुरणपोळ्या घरी करायच्या होत्या. तर मी म्हटलं की बाहेरनं लोणी आणून काय तुपकट व्हायला नको का, आम्ही दोघंच जण जरी असलो तरी गरोदरपणामुळे भरपूर दूध घेतलं जायचं, भरपूर साय, लोणी, तूप असं सगळं मी घरी करत असे. तर मी म्हटलं की मी घेऊन येते घरून. आणि डोहाळजेवण होतं रविवारी. मी शनिवारी ऑफिसमधनं परस्पर गेले. आई अण्णा डोंबिवलीला राहायचे आणि आम्ही तेव्हा अंधेरीला राहायचो. तर राजेंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी तुपाचा डबा घेऊन येणार होता आणि म्हणाला की मी लवकरच येतो, मला उद्योगच काय आहे घरी. तर मी रविवारी सकाळी साधारण 10 वाजल्यापासून त्याची वाट पाहायला लागले. 10, 10:15, 10:30 झाले. अखेर 11 वाजता तो आला. सगळा कार्यक्रम वगैरे ठीक पार पडला. मी त्याला नंतर म्हटलं, मला असं वाटतं तू थोडासा उशिरा आलास ना, आणखी जरा लवकर येऊ शकला असतास. म्हणाला, अगं काय सांगू तुला, त्याची एक गंमतच झाली. मी इथे बरोबर 8 वाजता घरासमोर उतरलो रिक्षातनं आणि उतरता म्हणजे आईला तू राहिलं. तशीच मी रिक्षा घेऊन परत डोंबिवली स्टेशन, डोंबिवली, दादर, अंधेरीहून तूप केले, उलट प्रवास करून 8 ऐवजी 11 वाजता मी इकडे आलो. आता ह्यावर अशा रिॲक्शन शक्य होत्या. रिॲक्शन नंबर 1, कसा रे तू असा वेंढळा. रिॲक्शन नंबर 2, बरं आणलंस, किती पंचायत झाली असती आपली. पण ह्यातल्या कुठल्याही रिॲक्शन्स मला जेन्युइनली आल्याच नाही त्यातून. मला असं वाटलं, आव सो स्वीट ऑफ यू. मला असं वाटतं की म्हणजे ही गोष्ट किरकोळ होती, पण ह्याच्याहून अधिक गंभीर गोष्टी पण झालेल्या आहेत, होतात. पैसे गहाळ होतात, काही गोष्टी राहतात. पण त्या सर्व वेळेला मला असं वाटतं की आम्ही दोघांनी जर काय पद्धत पाळलेलं नाहीये, ते जेन्युइनली आतूनच आलं. आणि खरं म्हणजे ह्या सर्व कपल्सकडे, आणि तेच कशाला, आपल्यामध्ये पण कितीही तरी जण सुखाचा संसार करणारे आहेत. मला असं वाटतं की प्रेम ही जी गोष्ट आहे ना, ती आपण जरा
ओव्हर हाईप करतो. म्हणजे प्रेमाचा उमाळा ही थोडी अनरिलायबल अशी गोष्ट आहे. प्रेमापेक्षा विश्वास आणि आदर परस्परांविषयीचा हा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. दुसऱ्याविषयीचा आदर आपला जाता कामा नये आणि कोणतीही परिस्थिती असली तरी विश्वास असला पाहिजे की नक्कीच ह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे की जे आत्ता माझ्या लक्षात येत नाहीये पण नंतर येईल. कारण तो फार महत्त्वाचा आहे. आणि प्रेम ठीक आहे, म्हणजे ते फुलांच्या ह्याच्यात त्यांना प्रेम भेटेल लागेल तेवढं, असं मला असं वाटतं विश्वास आणि आदर असू देत, बस. दॅट्स व्हॉट मॅटर्स. धन्यवाद ललिता.